राम मंदिर पुनर्स्थापनेसाठी खूप मोठा संघर्ष झाला आहे। रामायणात अयोध्या ही भगवान श्री रामाची जन्मभूमी म्हणून वर्णन केले आहे। ऐतिहासिक कागदपत्रानुसार राम जन्मभूमीवर एक भव्य मंदिर होते, जे 1528 मध्ये मुघल सम्राट बाबरच्या आदेशाने पाडले गेले आणि तिथे बाबरी मस्जिद बांधली गेली। नंतर ब्रिटिश कालखंडात हिंदू आणि मुस्लिम यांच्यात या ठिकाणाच्या मालकीसाठी पहिल्यांदा वाद निर्माण झाला। नंतर मग 1859 मध्ये ब्रिटिशांनी दोन्ही धर्माच्या अनुयायांसाठी वेगळ्या प्रार्थना स्थळांसाठी बंधने घातली। मग 1949 मध्ये बाबरी मस्जिदमध्ये भगवान श्री रामाची मूर्ती प्रकट झाली। मग त्यामुळे तणाव निर्माण झाला। मग सरकारने या जागेला ताब्यात घेतले आणि ती जागा विवादित घोषित केली। नंतर मग 1984 मध्ये विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर उभारण्यासाठी चळवळ सुरू केली। तसेच 1989 मध्ये राम मंदिरासाठी शिलान्यास केला गेला। मग 6 डिसेंबर 1992 रोजी हजारो कारसेवकांनी बाबरी मस्जिद। या घटनेनंतर देशभर दंगली आणि हिंसाचार झाला। मग 2010 मध्ये इलाहाबाद उच्च न्यायालयाने राम जन्मभूमीच्या जागेचा 3 भागात वाटपाचा निकाल दिला। मग 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रामलल्लाच्या बाजूने निकाल दिला। राम जन्मभूमीवर मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा केला। 5 ऑगस्ट 2020 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले आणि 22 जानेवारी 2024 रोजी मंदिराचे भव्य उद्घाटन झाले।